सातारा जिल्ह्यातील सर्वात सुंदर 10 पर्यटन स्थळे. मित्रांनो, महाराष्ट्राच्या मातीत आणि सह्याद्रीच्या कड्याकापारात अनेक ऐतिहासिक आणि निसर्गरम्य रहस्य दडलेली आहेत. त्यापैकी एक शूरवीरांचा आणि निसर्गाचा अद्भुत संगम असलेला जिल्हा म्हणजे आपला सातारा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी, इथले अभेद्य किल्ले आणि डोळ्यांचे पारणे फेडणारे निसर्ग सौंदर्य प्रत्येक पर्यटकाला भुरळ घालते. जर तुम्ही कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत कुठेतरी जाण्याचा प्लॅन करत असाल तर सातारा तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सातारा जिल्ह्यातील अशाच टॉप 10 सर्वात सुंदर आणि प्रसिद्ध पर्यटन स्थळांची सफर करणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनल आणि पेजवर नवीन असाल तर फॉलो सबस्क्राईब करून व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. नंबर 10, संगम माहुली. साताऱ्यापासून अवघ्या 5 ते 6 किलोमीटर अंतरावर असलेले संगम माहुली हे कृष्णा आणि वेण्णा नदीच्या पवित्र संगमावर वसलेले एक अतिशय प्राचीन आणि शांत ठिकाण आहे. या ठिकाणाला साताऱ्याचे दक्षिण काशी म्हणूनही ओळखले जाते. 18व्या आणि 19व्या शतकात बांधलेली हेमाडपंथी घाटणीची शिवमंदिरे या ठिकाणाची मुख्य आकर्षणे आहेत. येथील रामेश्वर, विश्वेश्वर आणि संगमेश्वर ही मंदिरे मराठा वास्तुकलेचे उत्कृष्ट नमुना आहेत. याशिवाय हे ठिकाण पेशवाईच्या काळातील प्रसिद्ध रामशास्त्री प्रभूने यांचे जन्मस्थान म्हणूनही इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरलेले आहे. नदीच्या काठावर बसून मिळणारी आध्यात्मिक शांतता आणि ऐतिहासिक वास्तूचे सौंदर्य पर्यटकांना खरोखरच मंत्रमुग्ध करते. नंबर 9, कोयना धरण. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखले जाणारे कोयना धरण हे सातारा जिल्ह्यातील एक अत्यंत भव्य आणि महत्त्वाचे धरण आहे. सह्याद्रीच्या उंच डोंगरांमध्ये आणि दाट जंगलात वसलेले हे धरण केवळ महाराष्ट्राच्या वीज निर्मितीसाठीच नव्हे तर त्याच्या अफाट निसर्ग सौंदर्यासाठीही प्रसिद्ध आहे. या धरणाच्या अथांग पसरलेल्या जलाशयाला शिवसागर असे नाव देण्यात आले आहे. धरणाची महाकाय भिंत आणि दूरवर पसरलेला पाण्याचा निळसर साठा पाहणे हा एक थक्क करणारा अनुभव असतो. पावसाळ्यात या परिसराचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते. पर्यटकांसाठी हे ठिकाण निसर्गाच्या विराट रूपाची ओळख करून देते. नंबर 8, तापोळा. कोयना धरणाच्या म्हणजेच शिवसागर जलाशयाच्या काठावर वसलेले तापोळा हे एक अतिशय नयनरम्य आणि शांत गाव आहे. चोहूबाजूंनी वेढलेल्या हिरव्यागार टेकड्या, दाट जंगल आणि शिवसागराचे शांत पाणी यामुळे तापोळाला महाराष्ट्राचे मिनी काश्मीर असेही म्हटले जाते. काश्मीरच्या खोऱ्यात प्रत्यक्ष अनुभवलेली तीच अथांग शांतता आणि निसर्गाची भव्यता तुम्हाला तापोळ्याच्या या मिनी काश्मीरमध्ये नक्कीच जाणवेल. निसर्गाच्या सानिध्यात निवांत वेळ घालवण्यासोबतच पर्यटक येथे शिवसागराच्या पाण्यात बोटिंगचा मनसोक्त आनंद घेत असतात. वॉटर स्कूटरची मजा लुटू शकतात आणि आजूबाजूच्या जंगलात ट्रेकिंगचा थरारकही अनुभवू शकतात. निसर्ग आणि साहसाची आवड असणाऱ्यांसाठी हे खऱ्या अर्थाने एक परिपूर्ण ठिकाण आहे. नंबर 7, पाचगणी. महाबळेश्वरच्या अगदी जवळ असलेले आणि 5 टेकड्यांवर वसलेले पाचगणी हे पर्यटकांचे एक अतिशय आवडते थंड हवेचे ठिकाण आहे. पाचगणीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथील टेबल लँड, जे आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे ज्वालामुखीचे पठार मानले जाते. या विस्तीर्ण पठारावरून आजूबाजूच्या दऱ्यांचे आणि धूमधरणांचे विहंगम दृश्य दिसते. पाचगणीमधील वातावरण वर्षभर अत्यंत आल्हाददायक असते, ज्यामुळे इंग्रजांच्या काळापासून हे ठिकाण शिक्षणासाठी आणि विशेषतः निवासी शाळांसाठी प्रसिद्ध आहे. याच सोबत सिडनी पॉइंट, पारसी पॉइंट आणि मॅप्रो गार्डन यासारखी ठिकाणे पर्यटकांची पहिली पसंती ठरतात. येथील नयनरम्य परिसरामुळे येथील सुप्रसिद्ध चित्रपटांचे चित्रीकरणही याच पाचगणीत झालेले आहे. नंबर 6, अजिंक्यतारा किल्ला. सातारा शहराच्या अगदी मध्यभागी आणि 3300 फूट उंचीवर अभिमानाने उभा असलेला अजिंक्यतारा किल्ला म्हणजे साताऱ्याचा मुकुटमणी आहे. 16व्या शतकात शिलाहार राजवंशाने बांधलेला हा किल्ला पुढे छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि त्यानंतर महाराणी ताराबाई यांच्या कर्तृत्वाचा साक्षीदार बनला. हा किल्ला मराठा साम्राज्याची 4थी राजधानी म्हणूनही ओळखला जातो. गडावर जाण्यासाठी थेट वाहनाची सोय असल्यामुळे लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांना या किल्ल्यावर सहज पोहोचता येते. गडावरील मंगळाई देवीचे मंदिर, ऐतिहासिक तलाव आणि तटबंदी आजही इतिहासप्रेमींना आपल्या गौरवशाली भूतकाळाची आठवण करून देते. नंबर 5, सज्जनगड. साताऱ्यापासून केवळ 16 किलोमीटर अंतरावर असलेला सज्जनगड हा अध्यात्म, इतिहास आणि निसर्ग यांचा अतिशय सुरेख संगम आहे. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांचे आध्यात्मिक गुरु समर्थ रामदास स्वामी यांचे अंतिम वास्तव्य आणि समाधी स्थान म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात वंदनीय आहे. गडावर पोहोचताच एक वेगळीच शांतता आणि सकारात्मक ऊर्जा जाणवते. पावसाळ्याच्या दिवसात हा किल्ला संपूर्णपणे दाट धुक्याच्या चादरीत लपटलेला असतो, ज्यामुळे इथले वातावरण अत्यंत रहस्यमयी आणि मनमोहक वाटते. गडावरून उरमोडी धरणाचे अतिशय सुंदर दृश्य दिसते.
येथे येणाऱ्या भाविकांसाठी श्री रामदास स्वामी संस्थानतर्फे राहण्याची आणि महाप्रसादाची उत्तम सोय केली जाते, ज्यामुळे हा अनुभव अधिकच स्मरणीय ठरतो. नंबर 4, ठोसेघर धबधबा. साताऱ्यापासून साधारणतः 26 किलोमीटर अंतरावर असलेला ठोसेघर धबधबा हा महाराष्ट्रातील सर्वात उंच आणि भव्य धबधब्यांपैकी एक आहे. पावसाळा सुरू होताच सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधून उगम पावणारे अनेक छोटे मोठे धबधबे इथे पाहायला मिळतात. पण यातील मुख्य धबधबा साधारणतः 200 मीटर उंचीवरून एका अतिशय खोल दरीत अत्यंत वेगाने कोसळतो. पाण्याचा तो प्रचंड आवाज आणि आजूबाजूला उडणारे पाण्याचे तुषार एक अंगावर काटा आणणारा पण तेवढाच अद्भुत अनुभव देतात. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी इथे एक विशेष गॅलरी बनवण्यात आली आहे, जिथून या धबधब्याचे रौद्र आणि विलोभनीय रूप सुरक्षितपणे डोळ्यात साठवता येते. निसर्गप्रेमींसाठी ठोसेघर म्हणजे खऱ्या अर्थाने एक पर्वणीच आहे. नंबर 3, प्रतापगड. महाबळेश्वर जवळच जावळीच्या घनदाट जंगलात स्थित असलेला प्रतापगड हा मराठा इतिहासातील एक अत्यंत अभेद्य आणि महत्त्वाचा किल्ला आहे. 10 नोव्हेंबर 1659 रोजी छत्रपती शिवाजी महाराज आणि आदिलशाही सरदार अफजल खान यांच्यात झालेली ऐतिहासिक आणि थरारक लढाई याच गडाच्या पायथ्याशी झाली होती. महाराजांच्या अतुलनीय पराक्रमाची साक्ष देणारा हा किल्ला पर्यटकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. गडावरील भवानी मातेचे प्राचीन मंदिर, ज्याची स्थापना खुद शिवरायांनी केली होती, ते इथले मुख्य आकर्षण आहे. याशिवाय गडावरील हस्तकला केंद्र, भक्कम तटबंदी, बुरुज आणि प्रवेशद्वाराजवळ असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा पाहिल्यावर प्रत्येक शिवप्रेमीचा ऊर अभिमानाने भरून येतो. नंबर 2, कास पठार. साताऱ्याचे नाव जागतिक नकाशावर झळकवणारे ठिकाण म्हणजे कास पठार, ज्याला महाराष्ट्राची फुलाची दरी असेही म्हटले जाते. याच्या अनन्यसाधारण जैवविविधतेमुळे युनेस्कोने याला जागतिक नैसर्गिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे. दरवर्षी पावसाळ्याच्या शेवटी म्हणजेच ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात हे संपूर्ण काळ्या पाषाणाचे पठार जादू झाल्यासारखे 850हून अधिक प्रकारच्या रंगबिरंगी फुलांनी बहरून जाते. निळी, जांभळी, पांढरी आणि पिवळी फुले जणू काही जमिनीवर एक नैसर्गिक गलिचाच अंतरतात. येथील निसर्ग सौंदर्य इतके अद्भुत असते की जगभरातून निसर्गप्रेमी अभ्यासक आणि फोटोग्राफर्स या मौल्यवान आणि नाजूक परिसंस्थेचे दर्शन घेण्यासाठी येथे आवर्जून गर्दी करतात. नंबर 1, महाबळेश्वर. महाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची राणी म्हणजे महाबळेश्वर. सातारा जिल्ह्याची पर्यटन ओळख पूर्णपणे याच ठिकाणाशी जोडलेली आहे. समुद्र सपाटीपासून सुमारे 1438 मीटर उंचीवर असलेले महाबळेश्वर आपल्या घनदाट जंगले, आल्हाददायक हवामान आणि सह्याद्रीच्या चित्तथरारक दृश्यांसाठी प्रसिद्ध आहे. ऑर्थर सीट पॉइंट, एलिफंट हेड पॉइंट आणि विल्सन पॉइंट यासारख्या अनेक ठिकाणांवरून खोल दऱ्यांचे आणि विस्तीर्ण पर्वताचे अद्भुत दर्शन घडते. येथील प्राचीन पंचगंगा शिव मंदिर हे कृष्णा, वेण्णा, कोयना, सावित्री आणि गायत्री या 5 नद्यांचे उगमस्थान मानले जाते. याशिवाय वेण्णा तलावातील बोटिंगची सफर आणि इथल्या लाल चुटक रसाळ स्ट्रॉबेरीची चव हा महाबळेश्वर भेटीचा सर्वात अविस्मरणीय भाग असतो. तर मित्रांनो, साताऱ्याची ही अप्रतिम सफर तुम्हाला कशी वाटली? कास पठाराची रंगीबिरंगी फुले असावीत, प्रतापगडचा ज्वाज्वल्य इतिहास असो वा तापोळ्याचे शांत निसर्ग सौंदर्य, साताऱ्यात प्रत्येक पर्यटकांसाठी काहीतरी खास नक्कीच दडलेले आहे. तुम्ही यापैकी कोणत्या ठिकाणी भेट दिली आहे किंवा या टॉप 10 पैकी कोणते ठिकाण तुम्हाला सर्वात जास्त आवडले ते आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच नवनवीन पर्यटन स्थळाच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि रंजक प्रवासात. तोपर्यंत धन्यवाद.